हॅलो, नमस्कार. मी मोनाली तुमचे स्वागत करत आहे स्वयंस्वराज मोममध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आय होप मजेतच असलं पाहिजे. आज अचानक प्लॅन केला होता की चला कुठेतरी बाहेर जाऊया आणि मुलांना छान फिरवून आणूया. म्हणून आज आम्ही गेलो होतो आमची माती आमची माणसंमध्ये. हे ॲक्च्युली मिसळ सेंटर आहे. गेल्या सगळ्यात पहिले मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतला होता. मिसळसोबत इथे अनेक ऑप्शनसुद्धा आहेत. आम्ही मस्त तिथले छोले भटोरे, मिसळ, काजू मसाला ट्रायल करून बघितला आणि खरं सांगू का, चव खरंच खूप भारी होतं. आणि इथलं महत्त्वाचं आकर्षण हेच आहे की बाजूला मस्त असं छोटंसं गार्डन आहे की जेथे मुलं छान खेळू शकतात. हे उंच उंच नारळाची झाडांना खूपच भारी वाटत होते आणि ह्याच झाडांना असे मस्त उंच उंच झोके लावले होते जे की आपल्या लहानपणीची आपल्याला आठवण करून देतात. म्हणून मग मी आणि मृदुलने त्याचा मस्त असा आनंद घेतला होता. आणि बाजूलाच असे काही शॉप होते. आज लोकांची जास्त रश नव्हती, त्याच्यामुळे खूप शांतता वाटत होती आणि ही शांतता खरंच खूप छान वाटत होती. जेथे जेथे मिसळ सेंटर आहे ना, तेथे तेथे हे डकी असतातच. आणि माझ्या मृदुलचं सगळ्यात आवडता पॉईंट हाच आहे की हे वासुदेव आणि तो कुंभार. जेव्हा कधी इथे आलो आम्ही सगळ्यात पहिले तो तिथे जातो आणि प्रत्येक वेळेस त्या वासुदेवाचं आणि त्या कुंभाराचं निरीक्षण करतो. आणि मला नेहमी सांगत असतो की ह्या वेळेस त्यांचं हे मिसिंग आहे. मागच्या वेळेस ते होतं, आता ते नाही आहे. आणि ती बात खरंच आहे. प्रत्येक वेळी काही ना काही मिसिंग झालेलंच असतं. आता बरेच वर्ष झालेले आहे ह्या मिसळ सेंटरला, पण त्यांनी काही गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, तर त्यांनी अजून काही केलं नाही. जसे की हा कुंभार आहे, पहिले याच्याकडे छान मडकं होतं जे की आत्ता नाही आहे. म्हणून तो म्हणत होता की हे कुंभार काका काय बनवतात ते, यांच्या हातात तर काही भांडं वगैरे दिसत नाही. आता त्याला काय सांगू की येणाऱ्या लोकांनीच ते तोडलेलं आहे. आणि मला सगळ्यात आवडतात हे घरं. बघायला गेलं तर पूर्वीचा काळ किती भारी होता आणि त्यांनी असे मध्ये मस्त पितळाचे भांडेसुद्धा ठेवले होते. आणि चिक्कूच्या झाडाला बघाल तेवढे भारी चिक्कू लागलेले होते, पण ते सर्व कच्चे होते, त्याच्यामुळे त्यांचा काय आनंद आम्ही घेऊ शकलो नाही. असा होता आमचा संडे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा.